अत्याधुनिक साधनांनी पोलीस दल सक्षम करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। पोलीस दलाला परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाहने देण्यात येत आहे। येत्या काळातही पोलिसांना अत्याधुनिक साधने देऊन सक्षम करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या कोंडेश्वर येथील निवासस्थान इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते। अमरावती ग्रामीण पोलीस दलाची कोंडेश्वर येथील निवासस्थान इमारत, तसेच चारचाकी वाहने, तसेच शहर पोलिसांची चारचाकी नवीन वाहने, वातानुकूलित वाहतूक कक्ष आणि महिला विसावा कक्षाचं लोकार्पण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे। आधुनिक संसाधनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत भर पडणार आहे। त्यासोबतच पोलीस अधिक गतिमान होतील। आधुनिक साधने पोलिसांनाही सहाय्यभूत ठरणार असल्याने त्यांचे जीवनमान उंचावेल। पोलीस दलात अद्ययावत वाहने दाखल होणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। तसेच पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून दर्जेदार घरे बांधण्यात येत आहेत। पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी डिजी लोन स्कीमही सुरू करण्यात आली आहे। नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणाऱ्या पोलिसांनाही उत्तम सुविधा पुरवण्यावर भर देण्यात येत आहे। यातील शहर पोलीस दलाचे वातानुकूलित कक्ष, महिला विसावा कक्ष निश्चितच पोलिसांना मदतीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शहानूर शासकीय निवासस्थान इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, तसेच 18 चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले। पोलीस कर्मचाऱ्यांना कोंडेश्वर निवासस्थानाची चाबी सुपूर्द करण्यात आली। अतिशय आनंद आहे की 2019 साली आपण या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं। आज सुसज्जित अशा या इमारती या ठिकाणी उभ्या आहेत आणि 208 अशा प्रकारचे फ्लॅट्स हे आपल्या पोलीस बांधवांना या निमित्ताने उपलब्ध होत आहेत। मी विशेषतः आपलं जे पोलीस महामंडळ आहे त्या महामंडळाचे आपल्या डीजी या ठिकाणी आहेत, त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो। यासोबत आज विविध उपक्रमांचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एसी बूथ्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या गाड्या आहेत, आपल्या मोटरसायकल्स आहेत। मला विश्वास आहे की या सगळ्यामुळे पोलिसिंग करण्यामध्ये, आपली एफिशियन्सी वाढवण्यामध्ये आपल्याला अतिशय त्याचा फायदा होईल।